सन्माननीय दाकुरकर सर, सन्माननीय गवई बाबू, सन्माननीय नवरे सर, सर्व उपस्थित शिक्षिका शिक्षक आणि विद्यार्थी आता हा जो दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा आपण केलेला आहे, प्रत्येक पोरांनी प्रत्येक वर्गामध्ये फिरलो आम्ही, त्यांनी अतिशय सुंदर कलात्मक व्यक्तीनं ती मांडणी केलेली आहे। हीच गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, ह्या गोष्टी शिकायसाठी हा कार्यक्रम आहे। म्हणजे दिव्याचं महत्त्व, जीवनामध्ये दिव्याचं महत्त्व खूप आहे, तेजाला खूप महत्त्व आहे। आणि आपण पूर्वीच्या काही काय करायचे, एक दगड असायचा आणि लोखंडाची एक अशी राहायची आणि घासायचे आणि त्याला कासळ कापूस राहायचा, ती पेटवायची, आगपेटी नव्हती। मग त्यानं लावल्यानंतर मग त्यानं स्वयंपाक करायचे लोक, त्यानं बाकीचे कामं करत, लहानशी ठिणगी राहायची ती बिलकुल। म्हणजे तशी लहानशी ठिणगी तुमच्यामध्ये पेरणं हा त्याचा उद्देश आहे, तुमच्यामध्ये एक पुल्लिंग निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। तेव्हा निर्माण केलं की त्याचं मग मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार होत असतो। ह्या कल्पना तुमच्यामध्ये भरणं आवश्यक आहे। ज्या ज्या नवीन कल्पना आहेत त्या सर्व कल्पना तुमच्यामध्ये भरणं अत्यंत आवश्यक आहे। त्या साधी का होईना, साधी एक लहानशी चुणूक तुमच्यामध्ये निर्माण झाली की पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याची संधी मिळेल। आता समजा उदाहरणार्थ असं करा, एखाद्या विद्यार्थ्याला बोला इथे म्हण तू बोल 1 मिनिट, तो आले तिथे उभा राहील, त्याचे हात पाय कापतील, तोंडात शब्द निघणार नाही, पण असं होत असताना एवढं होईल ते, पण तो 2 मिनिट बोलेल, आला आणि 1 शब्द बोलला आणि निघून गेला, तरी तो 1 मिनिट तो बोलला, 1 सेकंद तो बोलला, तो ते त्याला पुढे जेव्हा काम पडते ना तेव्हा तो 2 तास वर होऊ शकतो। हे आलेलं स्टेट डेअरिंग, आलेली ती त्याची मिळालेली संधी, याचा पुढच्या जीवनामध्ये खूप फायदा होत असतो।